इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। नमस्कार, मी अश्विनी। महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत। नजर टाकूया महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडींवर। आज सकाळपासूनच राज्यभरात पावसाला सुरुवात झाली असून छत्रपती संभाजीनगर शहरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। बीडच्या कपिलधारा येथील मन्मथ स्वामी समाधीची शासकीय महापूजा शालेय मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाली। यावेळी आयोजित जाहीर कार्यक्रमात 5-10 हजार राखीव जागांसाठी महाराष्ट्र पेटवायचा का असा सवाल मंत्री केसरकर यांनी उपस्थित केलाय। या निमित्ताने एकच गोष्ट सांगतो की धनुभाऊ, तुम्ही सांगितलं की तुम्ही शंकराचे भक्त आहे। खरं तर आज कार्तिकी पौर्णिमा सुद्धा आहे आणि आमचं जे कुलदैवत आहे ते सुद्धा शंकरच आहे। त्याच्यामुळे मला इथून माझ्या जिल्ह्यात गेलं पाहिजे। तिथं आमच्याकडे जत्रा सुरू होतात आजच्या दिवसापासून आणि पहिली जत्रा ही आमच्या कुलदैवताची असते। परंतु दैवताचं पूजन करत असताना आपलं कर्तव्यसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं आणि म्हणून माझं कर्तव्य आहे की मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलं की आमचे असंख्य वीरशैव लिंगायत समाजाची लोक तिथे येणार, त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये वाईट वाटता कामा नये। मी जरी आलेलो नसलो तरी माझ्या वतीने तुम्ही तिथं चला, माझ्या सर्व शुभेच्छा त्यांना द्या आणि त्यांना खात्री द्या। केवळ मी मुख्यमंत्री महोदयांना भेटून येतोय असं नाही। आज सकाळी उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, आम्ही सगळे एकत्र होतो। सगळ्यांच्याच भावना या आपल्या समाजाबरोबर आहे। सर्व समाजाचं ऐक्य राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्र अधिक उंचीवर गेला पाहिजे ही मी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी प्रार्थना करतो। कारण आज महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये विद्वेष भडकवण्याचं काम चालू आहे आणि हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही। नोकऱ्या किती असतात? 7, 8, 10 वर्षानंतर आम्ही 1 लाख लोकांची भरती सुरू केली आमचं सरकार आलं म्हणून। लग्न कार्य व शुभविवाह करण्यासाठी तुलसी विवाह होण्याची वाट सर्वच नागरिक बघत असतात आणि दिवाळीनंतर तुलसी विवाह लागल्यानंतर शुभ कार्याला सुरुवात होते। आजच्या तरुण पिढीला याविषयी माहिती होण्यासाठी दामोदर आणि तुलसी यांचा विवाह लावला जातो। ही एक जुनी परंपरा आहे। या परंपरेनंतर शुभ कार्य व विवाहाला सुरुवात होते। आजच्या तरुण पिढीजवळ मोबाईल असल्यामुळे इतरांशी संवाद साधायला व भेटीगाठी देण्यासाठी वेळ नाही। त्यामुळे विवाह निमित्ताने सर्व घरातील ज्येष्ठ तरुण व शेजारी एकत्र येऊन हा आनंद विवाह सोहळा पार पडतात। यावेळी हिंदू संस्कृती जोपासली जाते, मंगलाष्टक व नैवेद्य दाखविला जातो, आरतीही केल्या जाते। ही माहिती आजच्या तरुण पिढीला व्हावी यासाठी हिंदू सणांचे आयोजन आम्ही परिसरात करतो अशी माहिती उपस्थित नागरिकांनी दिली। आजची जी पूजा झालेली आहे त्याच्यामध्ये दामोदर आणि तुळशी या दोघांचा विवाह असतो। याच्यामध्ये 5 मंगलाष्टक जसे आपण रिअलमध्ये लग्न लावतो त्याच पद्धतीचं असतं। 5 मंगलाष्टक म्हणतात ब्राह्मण लोक आणि त्याच्यानंतर याची बाळकृष्णाची म्हणजे दामोदराची याची पूजा केली जाते आणि मग नंतर विवाह लावला जातो आणि मग नंतर त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे सगळं दाखवलं जातं। याचं मूळ कारण म्हणजे जसं तुळशीचा विवाह झाला तर मग त्याच्यानंतर आपल्या घरात कोणाचं लग्न असेल किंवा इतर कोणाचं काही असेल तर ते कार्य सुरू करू शकतो आपण। श्रीकृष्णनगर हडको आज या इथे आम्ही सगळं गल्लीतले मंडळी फक्त तुलसी विवाह लावण्यासाठी जमलेलो आहे। काय होतं, हळूहळू काळानुरूप आपल्या जुन्या पद्धती खूप मागे पडत चालल्या। शॉर्टकटचा जमाना आल्यामुळे सगळं थोडक्यात थोडकं, त्यामुळे कोणाला पूर्वीच्या रीतींचं काहीच महत्त्व उरलेलं नाही। त्यानिमित्ताने आम्ही हे दर कमीत कमी 15-20 वर्ष झाली आमची पूर्ण गल्लीतली मंडळी कधी कधी सामूहिक किंवा कधी कधी वैयक्तिक स्वरूपात आम्ही तुळशीचं लग्न लावत असतो। तुळशीचं लग्न म्हणजे काय की राधा आणि दामोदर यांचा शुभ विवाह त्या निमित्ताने आपल्या पूर्वीच्या पद्धती जपल्या जातात। सगळे लोक एकत्र येतात। दुसरा त्याच्या मागचा उद्देश काही नाही, कारण आज ज्याला आपल्या घरात राहायला आवडते, प्रत्येक घरात 4 डोके, पण ह्या निमित्ताने काय होणे आणि आमच्या खास करून मला बाकीच्या भागात माहीत नाही पण आमच्या गल्लीत ह्या गोष्टींसाठी खूप उत्साह आहे। कुठली सार्वजनिक गोष्ट करायची म्हटली की सगळे उत्साहाने एकत्र येतात आणि एकदम छान मिळून मिसळून तो उत्साह किंवा तो सण पार पाडतात।
आणि आजही तुम्ही बघाल ह्या उत्सवासाठी खूप इथे गर्दी जमली. सगळे अगदी मनापासून एकमेकांना तयारी करू लागतात आणि सहभागी पण होतात. विवाह आम्ही पारंपरिक पद्धतीने म्हणजे आपण ब्राह्मणाला बोलवून जसं लावतो वैदिक पद्धतीने त्यानुसार जसं खरोखरच्या नवरा नवरींना आपण बोलवतो त्याचप्रमाणे कृष्णाचा आणि तुळशीचा हा विवाह आम्ही इथे लावलाय वैदिक पद्धतीने. या मागचं की खरं तर आता तुळशीला आपण कोरोना काळाच्या बघितलं किंवा आजकाल जे आजार बघतोय आपण त्या काळात आता आपलं आयुर्वेदाचं महत्त्व किंवा वनस्पतींचं महत्त्व आता आपलं पटायला लागलंय आणि आता हळूहळू आपण फेसबुक किंवा हे बघून आपलं कळतं की दारासमोर तुळशी ठेवायला हवी किंवा काहीतरी विविध वनस्पती ठेवायला हव्या की ज्याच्यामुळे आपल्याला शुद्ध हवा किंवा वेगवेगळे फायदे होतील. त्यासाठीच आम्ही हा तुळशी विवाहाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो की त्या लहान मुलांना की ज्यांना आतापर्यंत हे माहिती नव्हतं त्यांना याचं महत्त्व पुढे आणि पुढच्या पिढीला आपण हा वारसा आपल्याकडून देऊ शकू. खूप छान वाटतं. आज आमच्या गल्लीत तुळशी विवाह संपन्न झाला आहे. ह्या निमित्ताने का होईना आम्हाला वेगवेगळ्या सणांबद्दल माहिती भेटते. तुळशी विवाह का लावला जातो, कशासाठी लावला जातो व त्याच्यात काय विविधता असते, त्याच्यात आपण कोणते कोणते आरत्या म्हणतो किंवा कशी पूजा केली जाते ह्या निमित्ताने आम्हाला कळतं. किंवा काय काय गोष्टी आपल्या समाजात असतात, आपल्या धार्मिक याच्यात असतात, ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला कळल्या जातात. त्यानिमित्ताने का होईना आपल्या घरातले सर्व मंडळी एकत्र येतात, एकमेकांशी बोलतात, संवाद साधतात, ह्या गोष्टीची चर्चा करतात, ती पूजा करतात, आरत्या म्हणतात आणि हे सगळं बघून खूप आनंद वाटतो. एवढंच मी म्हणते. हो, आज मोबाईल आम्ही आता ही सगळी पिढी आमची मोबाईलच्या जनरेशनची आहे. फेसबुक म्हणा, ट्विटर म्हणा, ह्या सर्व ठिकाणी तर आम्ही बघतोच हे सगळं घडताना, पण वास्तवात बघण्याचं जे काही आनंद असतो किंवा जी काही उत्सुकता असते ती खूप असते आणि वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटतात, करायला भेटतात, त्याच्यात सहभाग घ्यायला भेटतो. याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना आता मुंबई उपनगरात शिवसेना ठाकरे गटाने प्रचाराचे बिगुल फुकले आहे. आज भांडूपमध्ये ईशान्य मुंबईतील कोकणवासियांचा जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्याला शिवसेना नेते खासदार विनायक राऊत हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते, तर शिवसेना नेते आदेश बांदेकर, आमदार रमेश कारगावकर आणि अन्य नेते उपस्थित होते. यावेळी ईशान्य मुंबईची जागा ही शिवसेना ठाकरे गट लढेल आणि माजी खासदार संजय पाटील हे उमेदवार असतील अशी घोषणा यावेळी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली. तर शिंदे गटात गेलेले कोकणातील नेते आणि राणे पिता पुत्रांवरही त्यांनी जोरदार टीका केली. तर शिवसेना ठाकरे गट लोकसभेत कोकणात आणि मुंबईत यश मिळवेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ईशान्य मुंबईतील कोकणवासियांचा मेळाव्याचं आयोजन आमचे माजी खासदार आणि भावी खासदार संजय दिना पाटील आणि आमचे आमदार विभाग प्रमुख रमेश कोरगावकर, दुसरे आमचे विभाग प्रमुख सुरेश पाटील, माननीय दत्ता दळवी, माननीय सुनील राऊत आमदार, ह्या सर्वांच्या प्रयत्नातून आज एवढा भव्य दिव्य असा कोकणवासियांचा मेळावा आयोजित केला आहे. पाऊस होता तरीसुद्धा एकही कोकणवासी इथून हटलेला नाही आणि सुरुवातीपासूनच संपूर्ण कोकण आणि बाळासाहेब, कोकण आणि मातोश्री, कोकण आणि उद्धवजी ठाकरे आणि कोकण आणि आदित्यजी ठाकरे यांचं एक जे नातं आहे पारिवारिक नातं, ह्याच्यामध्ये कुठेही खंड पडलेला नाही, कुठेही कमी झालेलं नाही, हे आजच्या ईशान्य मुंबईतील कोकणवासियांच्या मेळाव्याने उपस्थितीने दाखवून दिलेलं आहे. संविधान दिनानिमित्त कल्याणपूर्व संविधान सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाजपचे आमदार गणपत गायकवाड उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रभाग कार्यालय लगेच उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावरून अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला लक्ष्य केलं. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे NATP व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट. रामनगर नावाने मौजा बेलगाव उमरेडमध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध. उमरेड नागपूर हायवे टच लेआउट. फक्त 21,000 रुपये देऊन प्लॉट बुक करा व 12 महिन्याची दीर्घ मुदत घ्या. प्रत्येक प्लॉट बुकिंगवर 5 निश्चित उपहार. कलर LED TV, फ्रिज, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन आणि मिक्सर. आमची वैशिष्ट्ये: भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, इलेक्ट्रिक पोल्स, स्ट्रीट लाईट, पक्क्या नाल्या, इलेक्ट्रिक DP, झाडांसह ट्री गार्ड, आकर्षक कंपाऊंड वॉल, बोरवेलची व्यवस्था, सुंदर बगीचा निर्मिती, कॉर्नर पूल, आणखी इतर सुविधाए. बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध. 100% सुरक्षित गुंतवणूक. सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा. संपर्क करा. आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी जिला नागपुर लेकर आया है आप सभी के लिए दिवाली के अवसर पर खास ऑफर। आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी में आपको देखने को मिलेगी कई सारी योजनाएं,
जैसे कि दिवाली धमाका योजना, जिसमें सीनियर सिटीजन और महिलाओं को स्पेशल FDR पर 10 से 10.25% तक का ब्याज मिलेगा। आसमान लखपति योजना में इन्वेस्ट करने में 72 महीने में 1 लाख रुपए पाए और 6 साल में बने लखपति। इतना ही नहीं, आसमान महिला क्रेडिट सोसाइटी आपको देगा आपके सेविंग्स अकाउंट में 4% तक का ब्याज। साथ ही में वे उपलब्ध कराएंगे गोल्ड लोन, इमरजेंसी लोन, पर्सनल लोन, व्हीकल लोन, हाउसिंग लोन और भी बहुत कुछ। हमारा पता झंडा चौक नटराज टॉकीज के अपोजिट महल, नागपुर। संपर्क करें 0712-299-5545 और 9850396080 पर। श्री राम नगरी फरसान, नागपुर, स्वाद भरोसे के साथ, जहां आपको मिलेगा समोसा, मटर कचौरी, चावल ढोकला, खमन ढोकला, नमकीन के साथ साथ मिठाई, वो भी शुद्ध देशी घी की। इस दीपावली श्री राम नगरी फरसान में आपको मिलेगा दीपावली का फराळ, वो भी शुद्ध तेल और घी से निर्मित। श्री राम नगरी फरसान नाम ही काफी है, तो देर किस बात की। गरम नाश्ते का मजा लेना है तो आइए महात्मा फुले नगर, पांड्रा बोड़ी रोड, रामनगर, नरेश बुक डेपो के बाजू, नागपुर। संपर्क करें 9370494240 पर। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824। विश्रांतीनंतर आपले स्वागत। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राजाराम बंधारा परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला। दीपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते। सायंकाळच्या सुमारास कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे भारतवीर मित्र मंडळातर्फे दीपोत्सव साजरे करण्यात आला। यंदाचे हे 16वे वर्ष आहे। यावेळी कसबा बावडा परिसरातील नागरिक एकत्र येत परिसर सुंदर रांगोळी आणि दिव्यांनी उजळून टाकला। नदीवरील घाट, मंदिरे, दीपमाळावर दिवे प्रज्वलित करण्यात आले। दीपोत्सव पाहण्यासाठी नदी परिसरात नागरिकांनी फुलून गेला होता। बंधारावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। गेली 16 वर्ष झाले भारतीय मित्र मंडळ कसबा बावडा या पंचगंगा घाटावरती दीपोत्सव साजरा करत आहे। एक 10 ते 11,000 दिव्यांचा हा कार्यक्रम असतो। बावड्यातील सगळे इच्छुक रांगोळी हे असते ते सगळे प्रत्येक नाव आपली रांगोळी काढत असते। मंडळाच्या वतीने त्यांना रांगोळी देण्यात येते आणि जवळजवळ 10 ते 15,000 महिलांचा इथे सहभाग असतो। भारतीय मित्र मंडळ पूर्ण ताकदीने इथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजन करत असते। अमरावतीच्या स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राजकीय, सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील गणमान्य नागरिकांनी अभिवादन करून त्यांच्या संविधान सभेतील कार्याचा गौरव केला। संपूर्ण दिवसभर नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अभिवादनासाठी रांगा लावल्या होत्या। तर रात्री फ्रेझरपुरा येथील नवयुवक मंडळाच्या वतीने मोठी रॅली काढून संविधान सन्मान दिन साजरा करण्यात आला। यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक या संविधान सन्मान रॅलीमध्ये सहभागी झाले होते। रॅलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या। डीजेच्या तालावर संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या तसेच अन्य गीतावर तरुणाईने ताल देखील धरला होता।
महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा त्याच महाराष्ट्रामध्ये समाजाचं राजकारण सुरू आहे. राजकारणासाठी त्याचा उपयोग न करता ज्या समाजाची मागासलेली लोक आहेत यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री हे सरकार प्रयत्नशील आहे, असे केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील म्हणाले. पवार साहेब हे एका पक्षाचे नेते आहेत, त्यांना त्यांच्या पक्षाची चिंता त्यांना असणार, त्याच्यामुळे ते का फिरतात किंवा त्यांच्या फिरण्याकडे मी कसा बघतो ह्याचं उत्तर काय देणं. आता मी माझ्या मतदारसंघात दररोजच फिरतो. काही शक्ती प्रदर्शनाने होणार नाही. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी ही जी महायुती आहे ही मजबूत आहे. कोणाच्या येण्याने काही होणार नाही, याच्यामध्ये काहीतरी मात्र शंका नाही. आणि आमचे जे नेते आहेत आदरणीय मोदीजी, या मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण सगळे बघता या निवडणुका अनेक राज्यांमध्ये विधानसभेच्या आहेत, पण लोकसभेचे पण सर्व येऊन गेले. तर BJPचे एकट्याचे 290 जागा येतात अशा प्रकारचा सर्वे आला. त्यानंतर NDAचे मिळून जवळजवळ 350 जागा यायला लागल्या. त्यामुळे या देशामध्ये बाणगंगा येथे पारंपरिक पद्धतीने महाआरती पार पडली. आरतीसाठी मोठ्या संख्येने भक्तांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. आराध्य ढोलताशा पथक यांनी पहिली सलामी देत महाआरतीचा शुभारंभ केला. हजारोहून अधिक दिवे प्रज्वलित करून आरती पार पडली. मुसळधार पाऊस सुरू असताना देखील आरतीला सर्वांनी उपस्थिती कायम ठेवली. 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या तर्फे सत्यपाल महाराज यांचे शिष्य राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सप्तखंजिरी वादक कुमारी क्रांती काळे यांचा समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आमदार बच्चू कडू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यासोबतच 100 संविधानाच्या प्रती तसेच भरतीपूर्व अभ्यास करण्याकरिता तात्याचा ठोकळा या 100 पुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आमच्या कोळी गावातील ग्रामस्थांनी गेली 25 वर्ष अथक परिश्रम करून जंगलाचं संरक्षण केलेलं आहे. याच जंगलातनं स्टरलाईटची विद्युत वाहिन्या जात आहेत आणि त्यांच्यासाठी जे मनोरे उभारले गेले आहेत त्या मनोऱ्यांसाठी आणि विद्युत वाहिन्यांसाठी झाडांची जवळपास 4,500 झाडं तुटणार आहेत. या झाडं तुटणार असल्यामुळे ग्रामस्थ हतबल झालेले आहेत. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. ये देखो कितना सॉफ्ट है और साइंटिफिकली डिजाइंड भी है डीप स्लीप के लिए. लेकिन इसका प्राइस तो देखो, लगता है हमारे बजट में तो कोई लोकल वाला ही मिलेगा. स्ट्रेस फ्री का नाम सुना है? जी हाँ, स्ट्रेस फ्री मैट्रेस. अफोर्डेबल प्राइस और टॉप क्वालिटी में बनाया गया एक ऐसा मैट्रेस जो आपकी हर जरूरतों को पूरा करेगा. इसकी सुपर सॉफ्ट फोम्स और मर्क्यूरी क्वालिटी आपके स्पाइन और जॉइंट्स को नेचुरल शेप में रखते हैं. साथ ही आपके बैक और शोल्डर्स को भी सपोर्ट करते हैं. दिन भर की थकान के बाद ये मैट्रेस आपको देती है एक चैन की नींद का एहसास और हर रोज आपको नए चैलेंजेस से लड़ने के लिए तैयार करती हैं. साइंटिफिकली बैक्ड, प्रीमियम क्वालिटी और सबसे इंपॉर्टेंट किफायती दाम में एक रिलायबल मैट्रेस. स्ट्रेस फ्री. Stress free mattress. Rest your body and soul. Available in all leading stores near you. For business inquiries, please contact